मला नाही माहिती ग, आईच सांगतील काय ते. आजी काय काय एवढं अर्जंट बोलवलं आम्हाला, काय झालं? का बोलवलं म्हणजे? जा विचारायचंय तुझ्या नवऱ्याला. आई तू गप्प बस. आजी माझं काही चुकलंय का? मी काही केलं? चुकलंय काय? अरे साधी चूक नाही, घोड चूक केलीस तू. जावई म्हणून सोडती त्याला, नाही तर चांगला कान पिळला असता. अगं आजी एवढी का चिडते? काय काय केलं काय आशूने पण? अरे आशू, तू शिवासाठी एवढं समज केलंस तर आम्हाला बोलावंच वाटलं नाही तुला? आम्हाला ते बघायला आवडलं असतं की. आणि तू जे काय बोलला शिवाशी ते कानांना ऐकायला गोड वाटलं असतं, ते बी आवडलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही तिला प्राइज दिलंस का नाही तू, ते तर लईच आवडलं असतं. हे प्राइज नाही, सरप्राईज आजी. हा तेच ते काय ते. हा का नाही बरं सांगितलं आम्हासने? मी घाबरलो ना, मला वाटलं काय झालं. घाबरायचं काय? प्रेम करतोस ना. पण हे काय, आम्ही जे काय ऐकलं का नाही त्याच्यावर आमचा विश्वासच बसे ना. म्हणजे आमचं लाजाळूचं झाड आहे ना, ते इतकं समज करल असं वाटलं नाही. आई अहो जावई देतो ते आपले, तुम्ही काय. ए जावई तुझा असेल हा? माझा राजेश खन्ना आहे त्यो. आजी अगं तुला कसं अजय देवगण आवडायचा का नाही, तसं मला पहिल्यापासून राजेश खन्ना आवडतोय. आवडतोय म्हणजे अजून बी आवडतोय, आमचा काका. आशू, तुझ्या मनात काय होतं ना ते ओळखून होती मी. पण तू ज्या स्टाईलनं सांगितलंस का ना शिवाला, ते तर लयच भारी होतं. मला वाटलं होतं का तुमचा दोघांचा हनीमून ना लयच जोरदार व्हावा, पण तू जे काही केलंयस का नाही ते त्याच्यापेक्षा भारी केलंयस एकदम. आजी गप्प कर. ठीक आहे. अगं काय काय चुकीचं बोलते म्या. अगं त्यो तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय. त्यानं कसं त्याचं प्रेम व्यक्त केलं तुझ्याकडं? जावई बापू, तुम्ही ज्या प्रकारे इथे राहायला आलात, सगळ्यांना ज्या प्रकारे सांभाळून घेताय ना, त्याचं आम्हाला खरंच खूप कौतुक वाटतं हो. काकू, हे सगळं शिवामुळे शक्य होतंय. तिच्याशिवाय मी काय? ते अपर, हा अरे ते ठेवलेलं आहे, ती घेऊन ये की. हा हा तू बापरे, आता कोणती वस्तू काय? तू थांब ग जरा. अरे काय सगळं काही तुला सांगायला पाहिजे काय म्या? जरा थांब. ए मग लवकर ये मेल्या. उभे राह, उभं राह बरं. उभे. अगं आजी पण हे सगळं कशाला करते? कशाला म्हणजे? अगं तुमच्या दोघांचा जो काय चांगला संसार चाललाय का नाही, त्याच्यावर लई जणांचे डोळे आहेत. म्हणून काढायला पाहिजे दृष्टा. आल्या गेल्याची, भूताखेताची, रस्त्यावरच्या माणसांची, दारच्या माणसातली, चाळीच्या माणसातली, घरातली, दारातली, भोन भावजय, समद्यांचे डोळे फुटून जाऊ द्या. आले म्या. ए मेल्यानो, हसता काय? डोळे फोडून येते आता तुमचे बी. ये. अरे मोडलं बरं का बोल. पण खरं सांगू का आजी, म्हणजे आशूने हे सगळं केलं याच्यावर माझा विश्वासच बसत नाही अजून. आता तुला कळलं ना आशूचं किती प्रेम आहे तुझ्यावरती. बरं आजी, तुम्हाला आणखीन एक आनंदाची बातमी द्यायची. काय? अगं सांग की मग पटकन. हे वंदे काय सांगते? काय ग? आशू तूच सांग. मी सांगू? ओके, तर आजी, काकू, मला नोकरी मिळाली. थांबा, नमस्कार. अरे स्वामी, आजी यशस्वी हो आणि लय मोठा हो. आणि ज्या स्वाभिमानानं माझ्या शिवाला घेऊन इकडे आलास का नाही,
त्याच स्वाभिमानानं माझ्या शिवाला घेऊन स्वतःच्या घरी जाशील. हे माझे दोन्ही जावई गुणाचे आहेत बरं का. हा म्हणजे काय आहोतच आम्ही. नाही पण आम्ही असे आहोत त्याचं कारण शिवाय. बघा अरे कोण आहे रे तो? तो नाही ती शिवा. अरे अरे जे जे त्यांच्या मैत्रीमध्ये झालं होतं ना ते सगळं डंबोने केलं आणि खूप मनापासून केलं. आणि या मुलांची पण कमाल आहे ना. शिवा आणि आशूला किती जीव लावतात. हा अरे हा मांजा आहे ना काय वेड्यासारखा दिसतोय. आशू ना त्याला बघून वेडा झाला असेल. तुम्हाला नेहमी अशी गोड गोड शिवा दिसली ना, आज पहिल्यांदा शिवाला बघून भीती वाटते. हो पण ते पाहूनच तर आशू आणि शिवा दोघे एकमेकाला ओळखायला लागलेत. वा. खरं म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यात पण असंच असतं बरं का. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातनं माणसं आपल्या जोडीदाराला ओळखायला लागतात. काय झालं. अगं काय झालं संपदा, प्ले कर ना व्हिडिओ, आम्हाला पण बघायचा आहे. कर बघ. हॅपी फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी शिवा. संपदा अगं काय सारखं सारखं पॉज करतेस, बघू दे ना, आईला पण बघू दे. कीर्ती कुठे काय माझं काहीच चाललं नाहीये भाऊ, मी फक्त आईला दाखवते की आशूचं काय चाललंय. नाही आई खूप काळजी करते ना त्याची, कोणाशी बोलत नाहीये, नीट नीट जेवत नाहीये. पण आशूला त्याचं काहीच वाटत नाहीये. आशू वस्तीत मस्त मज्जा करतोय, तिकडच्या लोकांसारखंच बोलायला लागलाय, वागायला लागलाय. बघतेस नाही, सांग ना तूच काय इतकी काळजी करतेस. कीर्ती हे करायची काही गरज नव्हती. आपण दोन माणसांमधली दरी कमी करतोय की वाढवतोय याचा तरी विचार कर. भाऊ मला आईची खूप काळजी वाटते आणि तिला होणारा त्रास मला बघवत नाहीये, आणि तो त्रास तिने करून घ्यायला नको इतकंच वाटतंय मला. बाकी माझं काही म्हणणं नाहीये, तुम्ही बघा व्हिडिओ, कंटिन्यू करा. सुहास शिवा तुला मी सांगतो, भांडी घासणं फारच अवघड काम आहे आणि खूप बोर काम. मला इतकं बोर झालं माहितीये. हे ग शिवा काय झालं. शिवा काय झालं. काही नाही का, तू तू रडतीयस. नाही, ते गेलं डोळ्यात. ऐक ना इकडे बघ. काय झालं सांग मला. काय नाही रे. पटकन सांग शिवा. हे बघ मन मोकळं करून टाक, बरं वाटेल तुला. आशू पप्पा गेले ना तेव्हा अशी पोकळी तयार झाली होती. खूप एकटं वाटायला लागलं होतं, भीती वाटायची खूप. म्हणजे आजूबाजूला सगळे होते, आई आजी दिव्या, पण असं एकटं एकटं वाटायचं. सगळे प्रॉब्लेम्स होते, माझं कसं होईल, दिव्याचं कसं होईल.
काही कळायचं नाही काय करायचं तेव्हा. आणि मी प्रॉब्लेम जरी आले तरी कोणापुढे बोलायचं, कोणाशी मन मोकळं करायचं काय माहितीच नव्हतं हे, किंवा जमायचं पण नाही मला. मला त्यामुळे ना रडायची वगैरे सवय नव्हती. आता अच्छा खूप आले, पण तू आज जे काही केलं ना अशी, तू आज जे काही केलं त्याच्यामुळे असं वाटलं की या जगात माझं कोणीतरी आहे त्याच्या पुढे मी माझं मन मोकळं करू शकते. अशी आपलं कोणीतरी आहे ही फिलिंग खूप खूप भारी आहे. शिवा, काही काळजीच करू नकोस, मी आहे कायम तुझ्या सोबत. अशी लहानपणी सगळ्याच गोष्टींचं ओझं वाटायचं, खूप भीती वाटायची, पण ते ओझं तू सांभाळलंस. थँक्यू. ए थँक्यू काय म्हणते? बघ शिवा, तू आयुष्यभर सगळ्यांसाठी बरंच काही केलंयस, आता लोकांना तुझ्यासाठी काहीतरी करू दे. तू आराम कर, काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. कारण आपण दोघं एकत्र खूप स्ट्रॉंग होत, आपल्यावर कुठलंही ओझं नाही येणार. आता आशू, हा चहा घे. हा क्या बात आहे. अगं मी केला असता ना, पण अरे पण आता तुला एवढं सगळं आवरायचं तर कसं, म्हणजे तू पी गपचूप चहा, मी आहे. ठीक आहे. आणि हळू आशू, हळू हळू. तू के शिवा, ऐक ऐक, मी कर मारून पितो. असं काय जरा आशू, चहा गरम असेल तर लगेच चटका बसतो ना. नात्याचं पण असंच असतं, डोक्यात राग असला ना की खूप भांडणं होतात. आशू ऐक ना, एकदा सीताईशी फोनवर बोल ना. किंवा अगं मी तिच्याशी फोनवर बोललो ना तर मला राहणार नाही. अरे पण आशू, आई आहे ती, आपलं पोर आपल्याशी बोलत नाहीये, ते लांब आहे आपल्यापासून, हे नाही सहन होत आई बाबांना, कळतंय का? तिचा राग आहे तुझ्यावर. असू दे, माझ्यासाठी एकदा प्लीज. शिवा, जर चहा गार झाला तर प्यायला मजा येत नाही. आशू, आशू ऐक ना. तुम्ही गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, तुम्ही एकदा बघता का प्लीज? एक मिनिट, मी आले. द्या. इंजिनचा प्रॉब्लेम आहे, मी बघते, पण थांबा. एक्सक्यूज मी, हा, ते कोण? नवरा आहे माझा, मिस्टर. हो. एक प्रश्न होता, जरा पर्सनल होता, इफ यू डोंट माइंड विचारू? हा विचारा. हे आपल्या आईशी बोलत नाही. म्हणजे ऍक्च्युली मी आलो तेव्हा तुमचं बोलणं सुरू होतं आणि त्यावरून मला असं वाटलं की ते कदाचित
इफ पॉसिबल मला जमलं तर त्यांना सांगा ना त्यांच्या आईशी बोलायला. कारण की जेव्हा आपलं मूल आपल्याशी बोलत नाही ना तेव्हा आईबाबांना खूप त्रास होतो. आणि कधी कधी चूक कोणाची ते कळत नाही. कधी कधी परिस्थिती चुकीची असते. तुम्ही हे सगळं मला का सांगते? ॲक्च्युली माझी वेदा ती माझ्याशी बोलत नाही. वेदा कोण? माझी मुलगी लहान आहे अजून. अहो लहान आहे ना, मग रुसली असेल तुमच्यावर. माझी अंबिका तिची आई गेल्यापासून रुसली येते. तिला असं वाटतंय की अंबिका माझ्यामुळे गेली. मला तिला सांगायचं एक्सप्लेन करायचंय पण ती बोलत नाहीये माझ्याशी. तिला कसं सांगू ते मला कळत नाही. माझ्याशी कधी बोलेल या गोष्टीची, या दिवसाची वाट बघतोय. कदाचित यांची आई सुद्धा वाट बघत असेल. यांनी एकदा बोलायची. खरंय, आई येते, तिला कसं चैन पडेल? आईला माया असते, आशा असते की कधी ना कधी हे सगळे गैरसमज दूर होतील. आणि आई काय किंवा बाप काय, आपलं मूल आपल्याशी बोलत जरी असेल ना तरी काळजी काही मिटत नाही. आणि आपलं मूल सगळ्यांशी छान बोलतंय, सगळ्यांमध्ये छान वावरतंय, पण आपल्याशी बोलत नाहीये. ह्या फिलिंगचा खूप त्रास होतो. अशा वेळी ना एकच आशा असते की हे सगळे वाद मिटतील आणि सगळे गैरसमज दूर होतील. पण ती वेळ कधी येणार ते सांगता येत नाही ना. आणि त्यावेळीची वाट बघणं खूप त्रासदायक असतं कधी कधी. यासाठी ना वेळ हाच एक मार्ग असतो. हेच एक औषध असतं या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी. आणि ना मी खात्रीने सांगते, एक दिवस आशू आणि सीताई मधला दुरावा मी नक्की दूर करेन. आणि तुमच्यात आणि वेदामध्ये जो काही दुरावा आहे ना तोही लवकर दूर होईल. काळजी नका करू. शिवा माझा रुमाल दे ना प्लीज. काय रुमाल दे ना, रुमाल. हा थँक्यू. अजून काय आहे? पाकिट पाकिट. सगळं घेतलं? सगळं घेतलं. नक्की? अरे नक्की डन. बघा. हा ऑल सेट. चला. चार्जर. चार्जर. अरे थांब, मी आले. काय काय करतो? हा घे डबा. उपाशी राहिला असतास. वेडीस का तू असताना मी उपाशी राहील? बापरे, अजून एक गोष्ट राहिली. आता आता बास. मला घाई झालीये. अरे आले, एक मिनिट थांब. उशीर होतोय. थांब 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 थांब. थँक्यू. चला निघू आता. आशू, काय तुला असं वाटत नाहीये का तू काहीतरी विसरतोय? काय विसरतोय? काय काय नाही आठवत आहे का? नाही असं कसं? आठवलं. चल. अच्छा तुला काय वाटलं? तुलाच फक्त त्या गोष्टी करतात? नाही. चल बाय बाय. बाय.